नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 4 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2024 नुसार सर्वात गरीब देश कोणता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. भारत हा देश वैश्विक जो बहुआयामी गरिबी निर्देशांक आहे त्या रिपोर्टनुसार सर्वात गरीब देश ठरलेला आहे. आणि अतिशय दयनीय अवस्था आपल्या देशाची झालेली आहे या गरिबी संदर्भामध्ये या रिपोर्टनुसार. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे काही ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असतं त्यानुसार भारताचं या रँकिंगमध्ये सर्वात वाईट परिस्थिती ठरलेली आहे मित्रांनो. कारण आधीच एवढी लोकसंख्या आणि त्यामध्ये आपण जर बघितलं शिक्षण असेल, आरोग्य, जीवनमानाचं स्तर, उत्पन्न या सर्व बाजूंचा जर विचार केला सर्व बाजूंनी तर या दृष्टीने भारत या रँकिंगमध्ये सर्वात खालच्या स्तरावर सापडलेला आहे. तर हे इंडेक्स काय सांगतं की या इंडेक्सनुसार जगामध्ये जर सध्या बघितलं 1.1 अब्ज लोक हे बहुआयामी गरिबीमध्ये जगत आहेत. यानुसार जगातील सर्वात गरीब देश या रिपोर्टनुसार भारत आहे. आणि त्यासाठी निकष कोणते घेतलेले आहेत तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, जीवनमानाचा स्तर असेल आणि उत्पन्न असेल, या सर्व बाबींचा विचार केला तर या सर्व बाबींमध्ये बहुआयामी याच्यामध्ये भारत देश हा गरीब ठरलेला आहे. तर हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. अतिशय महत्त्वाचा इंडेक्स आहे मित्रांनो. त्यासोबतच या रिपोर्टनुसार किंवा इंडेक्सनुसार जे टॉप 3 गरीब देश कोणते आहेत तर भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि इथिओपिया हे 3 देश हे गरीब या इंडेक्सनुसार सांगण्यात आलेले आहे. आणि भारतामधील 234 मिलियन लोकसंख्या ही यानुसार गरिबीच्या याच्यामध्ये आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच दुर्मिळ आशियाई सोनेरी मांजर कोणत्या राज्यात आढळून आले आहे? आणि याचं ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. आसाम या राज्यामध्ये नुकतंच हे दुर्मिळ अशा जातीचं आशियाई सोनेरी मांजर सापडलेलं आहे किंवा आढळून आलेला आहे. त्या संदर्भामधला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. जे आसाममधलं मानस राष्ट्रीय उद्यान आहे त्या ठिकाणी हे आशियाई सोनेरी मांजर हे आढळून आलेलं आहे. त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, राज्याचं नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आसाम राज्यातलं मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये हे मांजर आढळून आलेलं आहे. आणि याचं शास्त्रीय नाव काय आहे या मांजरेचं तर कॅटोपुमा टेमिनकी असं त्याचं नाव आहे. त्याला सोनेरी मांजर असं म्हणून ओळखलं जातं. आणि हा संकटग्रस्त असं दुर्मिळ प्रजातीचा मांजर आहे मित्रांनो. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या मांजरीला संरक्षित करण्यात आलेलं आहे. कारण अतिशय दुर्मिळ जात आहे, संपत चाललेली ही मांजरीची प्रजाती आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आसाममध्येच एक काझीरंगा नावाचा राष्ट्रीय उद्यान आहे. तो एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा सुद्धा भरपूर साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एक शिंगी गेंड्यांसाठी कोणतं राष्ट्रीय उद्यान हा प्रसिद्ध आहे म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे नुकतेच रोहिणी गोडबोले यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. भौतिक विज्ञान या क्षेत्राशी संबंध होता मित्रांनो यांचा. त्या एक वैज्ञानिक होत्या, भौतिक वैज्ञानिक रोहिणी गोडबोले. त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या प्रसिद्ध अशा भौतिक वैज्ञानिक होत्या. 71व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि पंतप्रधान मोदींकडून या घटनेला किंवा यांच्या निधनावर हे शोक व्यक्त करण्यात आलेला आहे. खूप मोठे व्यक्तिमत्व होते मित्रांनो, त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच यांना पुरस्कार कोणता देण्यात आला होता हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांना एक पद्मश्री पुरस्कार या अगोदर देण्यात आलेला आहे. आणि या 25 वर्ष IISc अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे बेंगलोर या ठिकाणी आहे त्या उच्च पदावर त्या ठिकाणी कार्यरत होत्या. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे विटनेस हे कोणत्या भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. साक्षी मलिक यांचं हे आत्मचरित्र आहे विटनेस नावाचं. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी काही साक्षी मलिक आहे ती एक कुस्तीपटू आहे आणि ती हरियाणा या राज्याची आहे मित्रांनो.
तिला कोणकोणते पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 2016 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 2017ला पद्मश्रीसुद्धा देण्यात आलेला आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे साक्षी मलिक या संबंधामध्ये. तसेच इतर जे काही आत्मकथा आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा रिवाईज करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण याच कुठेतरी आत्मकथांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार. जसं अ सोर्स कोड नावाचं जी आत्मकथा आहे ते बिल गेट्स यांच्यावरची आहे. आर अश्विन जो क्रिकेटपटू आहे त्याच्यावर सुद्धा एक आत्मकथा आलेली आहे, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. त्यानंतर जो अभिनेता आहे सोनू सूद त्याचीसुद्धा एक आत्मकथा आलेली आहे, आय ॲम नो मसीहा नावाची. विश्वनाथ आनंद जे बुद्धिबळपटू आहेत त्यांचीसुद्धा आत्मकथा प्रकाशित झालेली आहे, माइंड मास्टर या नावाने. सुरेश रैना यांची आत्मकथा आलेली आहे, बिलीव्ह नावाची. प्रियंका चोपडा जी अभिनेत्री आहे त्याचीसुद्धा एक आत्मकथा आलेली आहे, अनफिनिश्ड नावाची. मनोज नरवाने जे भारतीय सेना प्रमुख राहिलेले आहेत त्यांची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे, फोर्स स्टार ऑफ डेस्टिनी. आणि हा स्टार करून ठेवायचा आहे, हे जे काही मनोज नरवानीची आत्मकथा आहे ती विचारली जाऊ शकते आपल्याला. त्यानंतर जे एस सोमनाथ आहेत आपले जे अंतराळ संस्था आहे इस्रो त्याचे प्रमुख आहेत सध्या, त्यांचीसुद्धा एक आत्मकथा प्रकाशित झालेली आहे, निलाऊ कोडीचा सिंहांगल नावाची. ती मल्याळम या भाषेमध्ये आहे. तर या काही इतर ज्या अतिशय महत्त्वाच्या आत्मकथा आहेत त्यासुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रतन टाटा यांची आत्मकथा रतन टाटा ए लाईफ प्रकाशित झाली आहे, त्याचे लेखक कोण आहेत? आणि या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, थॉमस मॅथ्यू यांनी ही आत्मकथा लिहिलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, रतन टाटा यांच्यावरचे आहे, रतन टाटा ए लाईफ असं त्याचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर, एडिटिंगमध्ये चूक झाली आहे, ऑप्शन नंबर डी पाहिजे. हॉकी असेल, क्रिकेट, नेमबाजी या सर्व वरीलपैकी सर्व ऑप्शन पाहिजे. या सर्व खेळांना 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधून वगळण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जी 2026ला होणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे त्याचं आयोजन ग्लास्को या देशामध्ये होणार आहे मित्रांनो. आणि त्या स्पर्धेमधून जे काही वाढतं खर्चाचं कारण आहे, म्हणजे खूप जास्त हा स्पर्धा आयोजित करण्यासाठी खर्च येत आहे असं कारण देऊन त्यांनी काय केलेलं आहे की हॉकी असेल, क्रिकेट, नेमबाजी, टेबल टेनिस, कुस्ती अशा खेळांना या स्पर्धेमधून वगळण्यात आलेलं आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्यासाठी या महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच आपण एकदा भारताने सुद्धा 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन केलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. तर ही घटनासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या भारतानं सुद्धा 2010ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन हे केलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. ड्रॅगन ड्रोन हे अग्निशमन अस्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, युक्रेन या देशाने नुकतंच हे ड्रॅगन ड्रोन अग्निशमन अस्त्र हे विकसित केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडं अधिकची माहितीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे ड्रॅगन ड्रोन आहे मित्रांनो एक अत्याधुनिक असं शस्त्र आहे आणि हा रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये याचा उपयोग हा युक्रेन देश करत आहे. आणि हे आग ओकणारा असं ड्रॅगन आहे मित्रांनो, खूपच भयानक प्रमाणामध्ये यामधून एक आगीसारखे गोळे हे टाकले जातात. तर त्या दृष्टीने फक्त आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे ड्रॅगन ड्रोन नावाचा आणि कोणत्या देशाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच HDFC बँकेने कोणत्या देशात पहिली शाखा सुरू केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सिंगापूर या देशामध्ये HDFC या बँकेने नुकतेच पहिली शाखा सुरू केलेली आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, कारण अशा प्रकारची पहिली शाखा ही HDFCने आपल्या देशाच्या बाहेरही सुरू केलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी HDFC बँक आहे मित्रांनो ती एक खाजगी क्षेत्रातली बँक आहे आणि जी स्थापना 1994ला झालेली आहे. ह्याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, ग्लोबल अँटी रॅसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उर्मिला चौधरी ज्या नेपाळच्या आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की ऑक्टोबर 2024मध्ये हिमालयामध्ये एक नवीन सापाची प्रजाती शोध लागला आहे.
त्याला कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याचे नाव देण्यात आलेलं आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, लिओनार्डो डिकाप्रियो. हा जो काही हॉलिवूडचा अभिनेता आहे त्याचा या सापाला नाव हे देण्यात आलेलं आहे. हे आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारा मिळणारी 10 लाख रुपये कर्जाची रक्कम वाढवून किती करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 20 लाख रुपये ही कर्जाची आता जी काही लिमिट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 84वा क्रमांक या इंडेक्सनुसार भारताचा आहे. हे सुद्धा आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन अर्थात HSBCच्या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पाम कौर या HSBCच्या पहिल्या महिला मुख्य वित्तीय अधिकारी बनलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की जैवविविधता शिखर परिषद अर्थात COP16चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कोलंबिया या देशामध्ये हे COP16चं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 20 ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की कोणत्या राज्यात 16व्या शतकातील ताम्रपट आढळून आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये हे ताम्रपट सापडलेलं आहे. त्याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या राज्यात लामलाई महोत्सव आयोजित करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मणिपूर या राज्यामध्ये हे लामलाई नावाचं महोत्सव हे आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता मित्रांनो की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. अतिशय डिटेलमध्ये उत्तर हे दिलेले आहेत. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण अशाच प्रकारचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो, कारण त्याच प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्याप्रमाणे प्रतिसाद हे आपल्या होमवर्क क्वेश्चनला देत आहेत. त्याविषयी आनंद होत आहे. अशाच प्रकारे आपल्या होमवर्क क्वेश्चनला तुम्ही प्रतिसाद द्या. येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला याचा हमखास फायदा हा मिळणारच आहे. चला मग याचं उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रीती सुदान या नुकतंच UPSCच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, तो असा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केले जाणार आहे? आणि याचं ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेत. बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत की याचं उत्तर हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगतात. सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामधला पहिला आदिवासी विद्यापीठ कुठं सुरू केलं जाणार आहे. बघूया किती विद्यार्थी मित्र याचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपलं जे काही स्मार्ट अभ्यास नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी ते डाउनलोड करून घेऊ शकता. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.